निवडणुकीचे वारे आहेत ते आपण जर जामनेर मतदारसंघामध्ये पाहिलं तर खोडके सर महाविकास आघाडीतून तुम्हाला एक अधिकृत उमेदवार म्हणून जामनेर मतदारसंघासाठी निवड केली आणि जाहीर केलं। मी ज्या गावामध्ये जातो त्या गावामध्ये मला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटतो, इतका की अनपेक्षित प्रतिसाद येतो। आणि त्याचं कारण म्हणजे आणि एक चर्चा अशी पण आहे सर की तुम्हाला जो बलाढ्य उमेदवार आहे समोर गिरीश भाऊ महाजन असतील त्यांचं आव्हान आहे का तुम्ही जे त्यांना आव्हान तयार केलेलं आहे? नाही, ही एक चर्चा सुद्धा होते। हो, तर विषय असा आहे की कोण कोणाला आव्हान आहे हा विषय महत्त्वाचा नाहीच आहे। माझे मत तेच आहे, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला। या भावी आमदाराकडे या प्रत्येक शेतकऱ्याच्या किंवा प्रत्येक जनसामान्याचा प्रश्न राहील, तो प्रश्न कसे सर हँडल करतील? मी खात्रीने सांगतो की यावेळेला महाविकास आघाडीची। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण एक वेगळा विषय म्हणजे विधानसभा 2024च्या निमित्तानं बोलत आहोत आणि शेतकऱ्यांचेच प्रश्न घेऊन आपल्या हक्काचा माणूस किंवा आपल्या हक्काचा उमेदवार माननीय खोडके सरांची आपण एक चर्चा करणार, एक दिलखुलास चर्चा की सध्या त्यांचं जे निवडणुकीचे वारे आहेत ते आपण जर जामनेर मतदारसंघामध्ये पाहिलं तर खोडके सर। तर सर खोडके सर कोण आहेत ह्या जनतेला थोडंसं एक इंट्रोडक्शन तुमचं फक्त। मी दिलीप बैराम खोडपे, निवृत्त शिक्षक, राहणार नेरी बुद्रुक, आणि मी पहिल्यापासून समाजकारण आणि राजकारणामध्ये आहे। लोकांच्या संपर्कामुळे माझं नाव उमेदवारी करण्यासाठी आलं आणि मी उमेदवारी केली। तसं सुरुवात कुठून करावी हे कळे ना की सरांची जी सुरुवात झालेली म्हणतात ना, सुरुवात अच्छी तो रिझल्ट अच्छा। सर तुमची सुरुवात अशी झालेली आहे ज्या वेळेसपासून निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या आणि माननीय शरदचंद्र पवार साहेबांनी तुमचं नाव शिक्कामोर्तब केलं आणि तुमच्यावर जो विश्वास दाखवला, महाविकास आघाडीकडून तुम्हाला एक अधिकृत उमेदवार म्हणून जामनेर मतदारसंघासाठी निवड केली आणि जाहीर केलं, तेव्हापासून तुमच्या ज्या गावभेटी चालू आहेत त्या गावभेटीपासून तुम्हाला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे, त्या प्रतिसादाबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी ज्या गावामध्ये जातो त्या गावामध्ये मला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटतो, इतका की अनपेक्षित प्रतिसाद येतो। आणि त्याचं कारण म्हणजे मी जनतेच्या मनातला उमेदवार आहे। कारण जनतेतून सुद्धा मागणी झाली होती की सर तुम्ही उभे राहा। मी म्हटलं हे ठीक आहे, परंतु माझ्याकडे पैसे नाही, काही नाही, मी काही एवढं फाईट देऊ शकत नाही। तर लोकांनी मला सांगितलं की तुम्ही आमच्या गावात 5 पैसे द्यायची नाही, उलट आम्ही 1 नोट आणि 1 वोट देऊ। आणि खरोखर त्या पद्धतीने लोक मला भरभरून मदत करत आहे आणि जे मनापासून होतं त्याला कोणीच रोखू शकत नाही। आणि आताची निवडणूक तर जनतेनेच हातात घेतलेली आहे, आपल्या लक्षात आलं असेल, म्हणूनच तो उत्स्फूर्त प्रतिसाद मला भेटतो आहे। आणि सर एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की आज ही जी निवडणूक जर पाहिली आपण ती पारंपरिक न राहता एक आधुनिक निवडणूक म्हणू शकतो जामनेर तालुक्यासाठी, आणि आपल्या प्रचाराचा एक मोटो आहे जनशक्ती विरुद्ध धनशक्ती। याबद्दल तुम्ही काय? ते मी त्याच्यासाठीच म्हटलं की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती। त्याचं कारण असं आहे की समोर उमेदवार हा तगडा आहे, 30 वर्षापासून ते ह्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहे, त्यांच्याकडे सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहे आणि माझ्याकडे सगळं तुमच्यासारख्यांमार्फत तुमच्यासारख्यांच्या सहकार्याने हे सगळं होत असतं। म्हणून मी कायम म्हणतो की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशीच लढाई होणार आहे। आणि एक चर्चा अशी पण आहे सर की तुम्हाला जो बलाढ्य उमेदवार आहे समोर गिरीश भाऊ महाजन असतील त्यांचं आव्हान आहे का तुम्ही जे त्यांना आव्हान तयार केलेलं आहे? नाही, ही एक चर्चा सुद्धा होते। हो, तर विषय असा आहे की कोण कोणाला आव्हान आहे हा विषय महत्त्वाचा नाहीच आहे। कारण मी जनतेच्या मनातला उमेदवार असल्यामुळे जनतेच्या मनातली भावना निघण्यासाठी मी निमित्त ठरलेलो आहे। आणि तसं जर म्हणाल तर कोणी कोणाला आव्हान दिलेलं आहे तर ते आव्हान तुम्ही पाहतातच आहे। हां, की तुम्ही पाहतातच आहे की जे आजपर्यंत तालुक्यात मतदारसंघात वेळ देऊ शकत नव्हते ते आता पूर्ण वेळ देत आहे। याच्यावरून तुम्ही समजू शकता की आव्हान कोणी कोणाला दिलेलं आहे। आणि दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की तुम्ही आव्हानावरून बोलले म्हणून की त्यांनी विरोधी पक्षातले सगळे नेते भाजपमध्ये घेऊन घेतलेले होते, त्याच्यामुळे त्यांना असं वाटत होतं की आता माझ्या विरुद्ध उमेदवारच नाही। आणि त्यातून ते त्या पद्धतीने वागत होते, त्याच्यामुळे मी अचानक उमेदवार असल्यामुळे त्यांनी आता कसं करावं याचा विचार त्यांनी सुरू केला आणि आता ते पुरेपूर प्रचार यंत्रणेमध्ये उतरलेले दिसतात। जर पाहिलं सर खोडके सर म्हणजे एक आव्हानच झालेलं आहे आजच्या कंडिशनला। तसं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, तो आपलं चॅनल पूर्ण शेतकऱ्यांचं आहे। तर शेतकऱ्यांसाठी
जे काही 25 वर्षामध्ये झालं नाही आहे, काही कामं बाकी आहेत, काही प्रकल्प प्रलंबित असतील, कालवे असतील, धरणे असतील, काही पाझर तलाव असतील, यांची कामं प्रलंबित आहे आणि शेतकऱ्यांना त्याच कामाची गरज आहे. ह्या कामाच्या कोणता दृष्टिकोन तुम्ही ठेवून तुमची काय रणनीती असणार? मी प्रत्येक वेळेला जेव्हा माझं मनोगत व्यक्त केलं तेव्हा सांगितलेलं आहे की गिरीश भाऊ जे म्हणतात की मी इतका विकास केला तितका विकास केला, तो विकास त्यांनी केलेला आहे, ठीक आहे, मान्य आहे मला ते, परंतु तो शाश्वत विकास नाही आहे. बरोबर. कारण की 10 वर्षापासून ते म्हणतात की पाईपलाईनद्वारे मी शेतकऱ्यांना पाणी पुरवणार आहे. तर आज 10 वर्षाचं किती उत्पन्न शेतकऱ्यांचं बुडालं याचा विचार करा. जर पाणी भेटलं असतं, पाणी, वीज आणि इतर साहित्य जर भेटलं शेतकऱ्यांना, तर तो निश्चितच कायाची सेवा करून त्याच्यातून मोती पिकवू शकतो. सर्वगुण संपन्न झाला असता शेतकरी हां, आतापर्यंत. म्हणजे आत्ता इतका सर्वगुण संपन्न झाला असते की कुणाचकडे शेतकरी गेला नसता, आर्थिकदृष्ट्या चांगला सक्षम झाला असता. परंतु ते 10 वर्षापासून पाहत आपण फक्त पाईप आणून पडलेले आहेत, पुढे काहीच काम होत नाही. तर मी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा ते काम पूर्णत्वास नेईल. आणि दुसरा विषय राहतो तसं त्यांनी टेक्स्टाईल पार्कचं सुद्धा सांगितलं होतं की तो टेक्स्टाईल पार्क बेरोजगारीचा प्रश्न येतो उभारू आणि सगळं करून त्याच्यातून बेरोजगारांना रोजगार मिळेल. परंतु ते आपल्या डोळ्या देखत दुसरीकडे निघून गेलं आणि अजून 5 वर्षामध्ये एकही वीट तिथे ठेवली गेली नाही, एकही कारखाना उघडलेला नाही. आणि मी तर कारखाने उघडणं पुढचा विषय, परंतु जर कधी पाणी भेटलं असतं तर शेतकऱ्यांनी आणि त्यांच्या मुलांनी त्यातूनच आपलं उत्पन्न वाढवलं असतं. सर, कालच एक नाथाभाऊंची सभा झाली. नाथाभाऊंनी एक प्रश्न मांडला होता की विकास कसा झाला, की जामनेर तालुक्याचा विकास कसा झाला. तर सरांनी एक मुद्दा मांडला होता की रस्ते झाले, फेवर ब्लॉक झाले, गटारी झाल्या, याला आपण विकास नाही म्हणू शकत. हे पंचायत समितीच्या मार्फत कामं होता, 25-15 योजनेतून होता, इतर योजनेतून होता. मग ठोस कार्य काय बाकी आहे की ती ठोस कार्य करून सण आपण काय करणार आहे? माझे मत तेच आहे, मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. आणि हे जे कामं केले तुम्ही जर पाहिलं तर 6 महिन्यातच चांगले नवीन झालेले रस्ते उखडलेले. ओके, बरोबर. अगदी तुम्ही आमच्या चिंचखेडाचा रस्ता घ्या का अजून शेंदुर्णी पाचोरा तो रस्ता घ्या मालखेड्याकरता, त्या रस्त्यांची अशी दुरावस्था झालेली आहे. मग हे फक्त दिखाऊच काम झालं ना, काम निदान टिकाऊ तरी व्हायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने हा विकास जरी झालेला असला तरी ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने तो झालेला नाही, त्याच्यासाठीच प्रयत्न व्हायला पाहिजे. सर, शेतकरी वर्ग आहे पूर्ण, कदाचित तुमच्याकडे जर आज भावी आमदार म्हणून बघितलं जात आहे, कदाचित समीकरण जर बदलले, एक नवीन खोडके सर म्हणून भावी आमदार आपल्याला पाहायला मिळणार आहे. या भावी आमदाराकडे ज्या प्रत्येक शेतकऱ्याच्या किंवा प्रत्येक जनसामान्याचा प्रश्न राहील, तो प्रश्न कसे सर हँडल करतील? मी खात्रीने सांगतो की ह्यावेळेला महाविकास आघाडीची सत्ता येईल. हो, तुम्ही तुमच्या प्रत्येक भाषणामध्ये 100% नाही सांगता, 101% सांगतात. तर ती महाविकास आघाडीच निवडून येईल. महाविकास आघाडी निवडून आली म्हणजे मी जे आपले प्रश्न आहेत ते संबंधित मंत्र्यांकडून निश्चित मार्गाला लावून घेईल आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी हातभार कसा लागेल याच्यासाठी प्रयत्नशील राहील. ओके. आणि सर, चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय सांगू शकतात की येणाऱ्या 20 तारखेला काय सांगू शकता? जनतेला एकच सांगू शकतो की मी एक सर्वसामान्यातला असा सर्वसामान्य उमेदवार आहे, म्हणजे मी तुमच्यातलाच उमेदवार आहे. त्याच्यामुळे तुम्ही निश्चितच मलाच मतदान करा, तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हावर मतदान करा. आणि महाविकास आघाडीचा मी उमेदवार असल्यामुळे आपण सगळ्यांनी मला मदत केली तर मी निश्चित निवडून येणारच आहे. तर माझी सगळ्यांना विनंती राहील की येणाऱ्या 20 तारखेला कोणत्याही प्रलोभनाला दडपणाला बळी न पडता फक्त आणि फक्त तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरच मतदान करा आणि मला आपल्या सेवेची संधी द्या, एवढीच मी विनंती करतो. ओके. धन्यवाद सर. तर मित्रांनो, अशीच आपण एक खोडके सरांसोबत चर्चा केली की आपल्याला जर येत्या 20 तारखेला किंवा 23 तारखेला परिवर्तनाची जर पहाट पाहायची असेल तर आपल्याला नुसता विचार करून चालणार नाही, की नुसता विचार करून चालणार नाही, तर विचारांच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल. आणि येत्या 23 नोव्हेंबरला तुम्ही आपलं मत किंवा आपल्या मताचा अधिकार, योग्य तो उमेदवार, आपल्या हक्काचा, जनतेचा, गरिबांचा, सर्वसामान्यांचा, युवकांचा जो कैवारी असेल त्यालाच आपण आपलं मत देऊ शकतात आणि परिवर्तनाची पहाट पाहू शकता. अशीच चर्चा आपण एक खोडके सरांची केली. तसं धन्यवाद.